मागच्या आठवड्यामध्ये मी सांगितलं होतं की आपण आणखीन एक मसाला लॉन्च करणार आहोत आणि ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला कळायलाच असेल की कोणता मसाला आपण लॉन्च करणार आहोत। गेल्या 2 ते 3 दिवसानंतर हा मसाला सर्वांना घेता येणार आहे। त्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून हा मसाला घर बसल्या ऑर्डर करू शकता। अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केलेला हा मसाला चवीला अतिशय छान असा झालेला आहे। त्यामुळे तुम्हाला जर नॉनव्हेज खूप आवडत असेल ना तर पटकन या नंबरवर संपर्क करा आणि मटन मसाला आजच तुमचा बुक करा। 2-3 दिवसानंतर तो सर्वांना उपलब्ध होणारच आहे। त्याचबरोबर कांदा लसूण मसाला देखील खूप छान प्रमाणात सर्वजण घेत आहेत। सर्वांना तो खूप आवडत आहे। 30 पेक्षा अधिक भाज्यांसाठी तो देखील उपयुक्त आहे। पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा। आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण मटण सुक्क आणि त्यासोबत चमचमीत हा रस्सा देखील बनवलेला आहे। तो कसं तयार करायचा ते पाहूया। त्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकायचं। तेल खूप जास्तही टाकण्याची गरज नाही। त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। त्यानंतर 1 चमचा हळद, त्यानंतर धना पावडर साधारणतः 1.5 ते 2 चमचे धना पावडर टाकलेली आहे। छान असं हे सर्व तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये आपण या ठिकाणी 1/4 किलो मटण घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। ते मटण टाकायचं। साधारणतः 3 ते 4 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण ही भाजी बनवत आहोत। त्यासाठी हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण याचं छान असं आपण हे वाटण करून घेतलेलं होतं। ते वाटण यामध्ये टाकलेलं आहे। साधारणतः 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या, 2 ते 3। त्यानंतर अद्रक घेतलेलं होतं आणि लसूण घेतलेलं होतं। आता सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। या ठिकाणी तुम्ही जर नंतर मसाला वाटून घेत असताना जरी अद्रक घालणार असाल तर तुम्ही आता अद्रक घातलं नाही तरीही चालणार आहे। फक्त लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतली तरीही चालेल। 2 मिनटं व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि छान असं मटण शिजण्यासाठी ठेवलेलं आहे। तोपर्यंत आपण ग्रेव्हीचं वाटण करून घेऊया। त्यासाठी साधारणतः 1 वाटी भरून एवढं स्लाईस केलेलं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं छान असं मंद आचेवर आपण 2 ते 3 मिनटं भाजून घेतलेलं आहे। आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा होता, शेगडीवर अगोदर भाजून घेतलेला आहे। तो कांदा आपण थोडंसं तेल टाकून हलकासा या ठिकाणी भाजून घ्यायचा। खूप जास्तही भाजण्याची गरज नाही। या ठिकाणी अगोदर आपण हा भाजलेलाच असतो। त्यानंतर फुटाणे घेतलेले आहे। त्यानंतर धने घेतलेले आहे, साधारणतः 2 ते 3 चमचे धने घेतलेले आहे। फुटाणे घेताना देखील अगदी 1/2 वाटी एवढे फुटाणे घेतलेले होते। त्यानंतर कारण सुकं देखील करणार आहोत त्यामध्ये टाकलेलं आहे लसूण आणि सर्व मसाला थंड करून आपण तो मिक्सरला दळून घेतलेला आहे। मटण देखील व्यवस्थित असं शिजवून तयार झालेलं आहे। आता आपण सुकं आणि रस्सा देखील करणार आहोत। आता तुम्हाला जर दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला जर करायचं असेल तर करू शकता, परंतु सर्व मसाला मी एकाच वेळेस परतवून घेत आहे। या ठिकाणी तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये कोथिंबीर, त्यानंतर कविताच किचनचा हा मटण मसाला या ठिकाणी टाकणार आहोत। त्याचबरोबर जी ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं आहे ते सर्व वाटण यामध्ये टाकणार आहोत। स्टीलचं पातेलं आहे, करपू नये यासाठी अगोदर मी मसाला तेलामध्ये पटकन 2 मिनटं मिक्स करून घेते। त्यानंतर सर्व राहिलेलं आपण ग्रेव्हीचं वाटण करून घेतलेलं आहे ते सर्व वाटण यामध्ये टाकणार आहे। तर या ठिकाणी सुकं आणि रस्सा करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या 2 भांड्यांमध्ये हा मसाला परतवून घेतला तरीही चालणार आहे, परंतु मी एकाच वेळेस सर्व मसाला परतवून घेत आहे। आणि मटण मसाला जो आहे ना साधारणतः आपण 2 ते 3 चमचे या ठिकाणी वापरलेला आहे सुकं आणि रश्श्यासाठीचा। आता परतवलेला जो मसाला होता तो सेपरेट आपण एका कढईमध्ये काढून घेतलेला आहे। खूप जास्त नाही, अगदी 1 मिनिटासाठी आपण हा मसाला परतवलेला होता। त्यानंतर यामध्ये थोडंसं सूप टाकलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार आपण यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता गरम पाणी टाकताना छान असं कडकडीत गरम केलेलं पाणी आपण यामध्ये टाकल्यामुळे या जो मसाला होता त्यामधील जे सर्व तेल आहे ते वरती आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि यामध्ये आता मटणचे जे पीस आहे शिजवलेले आणि मिठाचं थोडंसं सूप यामध्ये टाकणार आहे। आता तुम्हाला जरी या रस्स्यामध्ये जर मटणची पीस टाकायचे नसतील तर नाही टाकली तरीही चालणार आहे। सुकं सेपरेट तर ठेवणारच आहोत, परंतु थोडेसे मटणचे पीस देखील यामध्ये मी ॲड केलेले आहे। साधारणतः 1.5 ग्लास एवढं पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि कडकडीत गरम पाणी साधारणतः 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आवश्यकतेनुसार राहिलेला अर्धा ग्लास मी पाणी वापरणार आहे।
तुम्ही पाहू शकता छान अशी तर्री यावर आत्ताच आलेली आहे. खूप छान अशी ही भाजी दिसायला खूप छान दिसत आहे, कारण कविताज किचनचा जो मटण मसाला या ठिकाणी आपण वापरलेला आहे, त्या मसाल्यामध्ये वापरलेल्या ज्या मिरच्या होत्या त्या अगदी प्युअर क्वालिटीच्या आणि शेतकऱ्याकडील मिरच्या आहेत, त्यामुळे भाजीला रंग देखील खूप छान असा येतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपण मटणचे पीस यामध्ये टाकलेले आहे. सुकं करण्यासाठी खूप जास्त पीस ठेवलेले आहे. यामध्ये अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये टाकल्यानंतर 5 ते 7 मिनटं दणदणीत ही भाजी शिजवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट हा मटण रस्सा तयार झालेला आहे. आपण तो गरमागरम एका डिशमध्ये सर्व करत आहोत. आता सुकं करण्यासाठी आपण मसाला अगोदर परतवून घेतलेलाच होता, त्यामध्ये फक्त मटणचे पीस आणि थोडंसं सूप टाकलेलं आहे. हलकंसं या ठिकाणी मिक्स करायचं. आता मसाल्यामध्ये आपण अगोदर मटण मसाला टाकलेलाच होता. पुन्हा एकदा यामध्ये आपण 1 चमचा मटण मसाला टाकणार आहोत आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहोत. पुन्हा असं वेगळं काही यामध्ये टाकण्याची गरज नाही. परफेक्ट सुकं मटण हे तयार होतं. या ठिकाणी या दोन्हीही रस्सा आणि सुकं मटणची पूर्णपणे चव जो आपला कविताज किचनचा मटण मसाला आहे ना त्यावर डिपेंड आहे. त्यामुळे मसाला इतका चवीला छान झालेला आहे, त्यामुळे हे मटण सुकं आणि रस्सा चवीला अप्रतिमच होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्याचबरोबर स्क्रीनवर देखील जो व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही तो घेऊ शकता. आवश्यकतेनुसार मिठाचा वापर केलेला आहे आणि परफेक्ट या ठिकाणी मटण सुकं तयार झालेलं आहे. गरमागरम सुकं मटण आणि रस्सा आपण डिशमध्ये सर्व करणार आहोत. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर 30पेक्षा जास्त भाज्यांसाठी, सुक्या आणि लाल तर्रीच्या भाज्यांसाठी चालणारा जो कांदा लसूण मसाला आहे तो जरी तुम्हाला घ्यायचा असेल तर घर बसल्या तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. अगदी घरपोहोच मिळेल. छान असा मटण सुक्का आणि रस्सा तयार झालेला आहे. सर्व मसाल्यांसाठी आपण शेतकऱ्याकडील केमिकल विरहित प्युअर क्वालिटीचे मसाले वापरले आहेत. त्यामुळे या व्यतिरिक्त देखील तुम्हाला काही मसाले हवे असतील तर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा. परंतु कविताज किचनचा स्पेशल आपला हा मटण मसाला आणि कांदा लसूण मसाला आहे. इतर मसाले जे आहेत ते तुम्हाला 500 ग्रॅमच्या क्वांटिटीमध्ये घ्यावे लागणार आहे आणि मटण मसाला आणि कांदा लसूण मसाला तुम्हाला 250 ग्रॅमपासून पुढे येणार आहे. हे पहा छान असा मटण रस्सा तयार झालेला आहे. त्यामुळे हा मसाला एकदा नक्कीच ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच भरपूर टिप्स आहेत. सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण रविवारचेच दिवस फक्त मसाला तयार करण्यासाठी आपण सुट्टी घेतो. पूर्णपणे आठवडाभर सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी तुम्हाला रेसिपी पाहायला मिळतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.